अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। कधी तुम्ही पाहिलंय का, काही लोक आयुष्यात खूप मेहनत करतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही। घरात सतत भांडणं होतात, पैसा टिकत नाही, मनाला शांतता मिळत नाही। काही जण म्हणतात कोणाचा तरी तळतळाट लागला आहे, पण खरंच तळतळाट म्हणजे नेमकं काय, तो कसा लागतो आणि त्यापासून वाचण्याचे मार्ग कोणते, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामी समर्थांच्या शिकवणीत याचं अतिशय सुंदर उत्तर मिळतं। तळतळाट म्हणजे काय? तळतळाट म्हणजे एखाद्या दुःखी मनातून निघालेली वेदना, अन्यायामुळे आलेला आक्रोश आणि मनातील खोल शापासारखी भावना। जेव्हा एखादा निरपराध व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा त्याच्या मनातील वेदना अनेकदा कर्माच्या रूपाने परत येतात। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले आहे की कुणाचंही मन विनाकारण दुखवू नका। पहिलं म्हणजे गरिबांचा अपमान। जर तुम्ही गरिबाला कमी लेखत असाल, त्यांचा अपमान करत असाल किंवा त्यांना हिणवत असाल, तर त्या लोकांचा तळतळाट हा नक्कीच लागू शकतो। त्याच्याकडे पैसा नसला तरी देव त्याच्या सोबत असू शकतो। त्याच्या डोळ्यात आलेला अश्रू कधीही दुर्लक्षित करू नका। दुसरं म्हणजे आई वडिलांचे मन दुखवणे। आई वडील हे साक्षात देवाचे रूप आहे। त्यांच्या मनाला वारंवार वेदना देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच सुख टिकत नाही। त्यांचे आशीर्वाद हे आयुष्य घडवतात आणि त्यांचे दुःख आपलं आयुष्य कठीण बनवू शकतात। त्यामुळे नेहमी आई वडिलांना खुश ठेवा। तिसरा म्हणजे विश्वासघात। एखाद्याने आपल्यावर जर पूर्णपणे विश्वास ठेवला असेल आणि त्याला जर आपण फसवत असेल, तर असा विश्वासघात मनाला खोल जखम देतो। ज्याचा विश्वास तुटतो त्याच्या मनातील वेदना या कर्मरूपाने आपल्याला दुपटीने परत मिळतात। चौथं म्हणजे गरज असताना साथ न देणे। जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते आणि आपण तिला मदत करू शकतो, तरीही मुद्दाम आपण जर पाठ फिरवली तर त्या व्यक्तीचा तळतळाट हा नक्कीच आपल्याला लागतो आणि आपल्या त्या कृतीचे परिणाम हे पुढे आपल्याला दिसू शकतात। पाचवं म्हणजे खोटे आरोप। जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, निरपराध व्यक्तीवर खोटे आरोप करत असाल, तर हे खूप मोठं पाप मानलं जातं। सत्य हे काही काळ लपतं, पण ते कायमचं नसतं। प्राण्यांना त्रास देणं। जर तुम्ही निरपराध प्राण्यांना मारत असाल, छळत असाल किंवा विनाकारण त्रास देत असाल, तर याचा तुम्हाला खूप मोठा तळतळाट लागतो। याची तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागते। दया हा सर्वात मोठा धर्म आहे। जिथे दया असते तिथे देवाचा वास असतो। सातवं म्हणजे दुसऱ्याचे हक्क हिसकावून घेणे। वारसा, जमीन, पैसा किंवा कोणाचाही हक्क अन्यायाने घेणे याचा देखील खूप मोठा तळतळाट लागू शकतो। अन्यायाने मिळवलेले सुख हे फार काळ टिकत नाही। अन्यायाने मिळवलेला पैसा हा देखील फार काळ टिकत नाही। स्वामी नेहमी सांगतात, क्षमा, दया, सत्य आणि सेवा यालाच सर्वात मोठा धर्म मानला आहे। जर कधी चुकून कोणाचे मन तुम्ही दुखवले असेल, तर तुमचा अहंकार सोडा, मनापासून त्या व्यक्तीची माफी मागा, गरजूंना मदत करा आणि रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, सत्कर्म करा। नक्कीच तुमचं आयुष्य सुधारेल। प्रत्येक दुःखाचे कारण तळतळाटच असतो असे नाही। आयुष्यात अनेक गोष्टी या आपल्या कर्मामुळे, परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांनीही घडतात। म्हणून अंधविश्वास न ठेवता चांगले विचार आणि चांगली कर्म यावर भर द्या। शेवटी दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाही, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा माणूस हा देवाच्या कृपेचा अधिकारी ठरतो। स्वामींवर श्रद्धा ठेवा, सत्याच्या मार्गाने चाला, कोणालाही जाणून बुजून दुःख देऊ नका। स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो।
आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुप्रिया वाईब्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.